एकाच टायमाला 2 हाण. बाबा बाबा 2 चिंबोरी लागले बघा. मी काठी धरू मोठवायला लागेल. काठी सोड. काय नाही चावा नाही पकडला. भारी मित्रांनो, विजयने तर कडक काम केलंय. एकाच टायमाला दोन्ही दाखर पकडून. बघा काठी परत हालायला लागले. जेव्हा चिंबोर चारा खावायला येते तेव्हा काठी हालायला लागते, त्याच्यावरून समजतं. बघा लागलाय परत चिंबोर टांगलाय. याडा काठी कर. कडक बघा दुसरं चिंबोर सेम जागेवरती. सोडा काठी पकडा. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कलेक्टिव चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण डोंगराळ भागामध्ये चिंबोरी पकडण्यासाठी जाणार आहोत. काळे खेकडे पकडण्यासाठी जाणार आहोत. आणि आपल्यासोबत आज पूर्ण गँग आहे. सर्वजण आपापली नावं सांगा. समीर, संजय दादा, विजय, अजित, रोहित, सुदीप, किरण. माझं नाव दिनेश. चला, आपली सर्व मंडळी आता चालली डोंगरामध्ये. सगळं सामान घेतलंय. जेवण बनवण्याचं पण सामान आहे. आपण चिंबोरी पकडू आणि तिकडेच जेवण बनवू. सगळ्या बॅगेमध्ये सामान आहेत. जर शक्य झालं तर आपण रात्रीपर्यंत इथेच थांबू आणि रात्रीची टॉर्चने चिंबोरी पकडू. खूप मजा येईल. आता समुद्र खवळला आहे. आपण समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जात नाही. तर हे जे काही दिवस आहेत, म्हणजे समुद्र जोपर्यंत खवळलेला आहे तोपर्यंत आपण नदीमध्ये डोंगरामध्ये मासे पकडू, चिंबोरी पकडू आणि थोडा सुट्टीचा आपण आनंद घेणार आहोत. सुट्टी थोडी मजेदार बनवूया. नक्कीच मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आता सुरुवात झाली आपल्या प्रवासाला. जबरदस्त लोकेशन आहे आणि पाणी एकदम साफ आहे, पिण्यायोग्य पाणी. घराच्या इथून निघलो होतो ना, तर आता अर्धा तास झाला. अजून अर्धा तास पुढे गेलो की बरोबर 1 तास पूर्ण होईल. मित्रांनो, फायनली आपण लोकेशनवर पोहोचलो आहोत. बघा सर्व मंडळी जागेवर आले आणि इथेच आपण चिंबोऱ्या पकडू. चिंबोरी पकडण्यासाठी जो ट्रॅप लागेल ते बनवायला सुरुवात केली. चारा बांधून काठी आपण पाण्यामध्ये टाकायची. मग चिंबोर एकदा चाराला झुंबला की तो खेचायचा आणि पकडायचा. लोकेशन पण खतरनाक आहे, म्हणजे पाऊस आज नाही आहे, त्यासाठी पाणी एकदम क्लिअर आहे. चिंबेच्या काटे आणल्यात, म्हणजे बांबू आणल्यात. या बांबांना चारा बांधायचा आहे. मित्रांनो, आता असली तयारी चालू झालेली आहे. बघा कोंबडीचे आतडे आणलेत चाऱ्यासाठी. आतडे आणि पाय पण आणल्यात. बघा भरपूर सामान आहे. चाऱ्याला भरपूर सामान आहे. खतरनाक डोकं वापरतात. म्हणजे आता बिळातून आपण चिंबोऱ्यांना बाहेर काढायचं आहे. चाऱ्याचा हे देऊन, आपण लालच देऊन चिंबोरी पकडणार आहोत. बरोबर ना दादा? बरोबर. मच्छर चावत. अशीच पाण्यामध्ये जास्त मच्छर तयार होतात. ये कागद आहे. जैवी तयार ना. दाखवा दादा, दाखवा तर काठी पिकवा. उचल. कागद
बघा जैली काठी तयार चारा लावून. आता ती जागेवरती सेट करायची, कुठे चिंबोर असेल अशी जागा अंदाज करून लावायचे. काठी लावली. ओके. एक काठी लावली. अशा भरपूर काठ्या बनवायच्या आहेत. किती काठ्या आणल्या? 3 4. चारा घट्ट लावायचा, एकदम पोगोली सारखीच पद्धत आहे. आपण कसं पोगोली जसं चारा लावतो तशीच पद्धत आहे. चारा घट्ट बांधायचा जेणेकरून चिंबोऱ्याला तो घेऊन जाता येणार नाही. घे घे खायला टाकायचं ते. बघ लागलंच पाहिजे ना. पाणी बघा किती जोरात वाहतोय. मित्रांनो काठ्या टाकल्यात आणि किती 5 मिनिटं झाली फक्त. आणि पहिल्या काठीला चिंबोर पकडलाय बोलते समीर. हाय बघा, हा मोठी आहे. कडक कडक एक नंबर. समीरने बघा दणक्या साईचं चिंबोर पकडलंय. बघा तो चाऱ्याला पकडून एक समीर दाखव जरा. बघा चाऱ्याला पकडून खात होता आणि समीरने चिंबोर पकडला. एक नंबर समीर. चल वरती वरती जरा सोडून जा कर, कावर फास्ट पलते ना ते. बघला अजून आपल्या काठ्या तयार पण नाही झाल्या आणि पहिल्या काठीला लगेच चिंबोर लागलं. हा चालू दे, थोडेफार चालू दे. बघा कडक फास्ट पलतात एकदम. धरव कोणतरी बॅगेच्या खाली गेला. मस्त मोठी साईज आहे. बस बघा त्या साईडला पण आपल्या आता काटे टाकायला गेलेत. मजा आली मित्रांनो. आपला पहिला खेकडा म्हणजे चिंबोर भेटलेला आहे. अजून आपण पकडू. काट्या तर आपल्या भरपूर आणि किती 6 काट्या नव्हत्या. 6 काट्या आपण पाण्यामध्ये ठेवू आणि चिंबोरी भेटन तसे आपण गोळा करू. एक नंबर. मित्रांनो काठी परत हालायला लागले. तुम्ही पण वा पुढे पेका समीर पेक जरा मला प्रॉपर उभं राहू दे तुम्ही मग. हां बघा काठी परत हालायला लागले. जेव्हा चिंबोर चारा खावायला येते तेव्हा काठी हालायला लागते, त्याच्यावरून समजतं. बघा लागलाय परत चिंबोर टांगलाय. काठी कडक कडक. बघा दुसरं चिंबोर सेम जागेवरती. सोडा काठी पकडा. दुसरं चिंबोर पण समीरनेच पकडलंय. सेम लोकेशन आणि दुसरं चिंबोर. दोन्हींची साईज कडक. हा नर आहे आणि ही फिमेल मादी. ते एकदम खतरनाक अनुभव आहे. म्हणजे आपण तर समुद्रामध्येच पकडतो, नदीमध्ये पण भारी मजा येते. मित्रांनो काठी हालायला लागले परत. तिसऱ्या वेळेस काठी आता हालायला लागले. परत समीर राहिला काठी खेचायला. आहे समीर? नाही. मित्रांनो विजयच्या इथे पण काठीला चिंबोर लागलाय बोलते. बघा एकाच टायमाला 2 हाण. बाबा 2 चिंबोरी लागले. बघा मी काठी धरू मोठीवाला घे.
काठी सोड बघा कडक. विजयने दोन्ही पकडली, एकाच टायमाला 2 लागली होती बोलते. पाणी साफ आहे, ते पाण्यामध्ये दिसून येतात चिंबोरी. काठी सोड मी पकडली काठी. काठी सोड. भारी विजय हा भारी. काय तुला काय माझ्याकडे ते भेटले ना? काय नाही, चावा नाही पकडला. भारी मित्रांनो, विजयने तर कडक काम केलंय. एकाच टायमाला 2 दाकर पकडू. विजयने तर 1 नंबर काम केले. एकाच टायमाला 2 पकडले. भारी हा, हॅट्स ऑफ. विजयला 1 ला 1 नक्की. आणि समीरच्या इथे पण 1 पालून गेली. दे बरोबर, मी लावून ठेवते. सोड बघा, चिंबोरं पकडलं. काठी परत सेट करू. जरासं क्रॉस ठेवू काय? हां आता बरोबर आहे. मित्रांनो, सुदीपने साप पकडलाय, छोटावाला साप, पिल्लू. दिवरचा पिल्लू आहे बोलता. टाक मग डायन. टाकू? हां टाक. सोड बघू कसा पोहते ते. आतमध्ये मावर पण आहे त्याच्यामध्ये. चला आता चिंबोरी बघूया किती भेटले ते. बघा मित्रांनो, 4 चिंबोरी मस्त मोठी साईजच्या, 3 तर 1 नंबर साईजच्या, आणि 1 पळून गेली. बघा मित्रांनो, आणखीन एक आलंय कडक. तीच आहे. नाही दुसरी आहे, त्याला 2 फंग्या. मस्त. आपला कितवा आहे? 5वा चिंबोरा मिळला परची. समीर 5. मित्रांनो बघा, विजयच्या बाजूला अजून 1 चिंबोर लागलाय. काठी मी धरली. मिळलंय. काठी सोड. बघा, 1 फंग्याची हीच ती वाटे आलेली. याचाच फंगा. हा 1 फंगा तुटलेली हीच होती वाटे. पळून गेली ती मागे. ती मस्त चिंबोरी भेटत आहेत. मित्रांनो, आता एका ठिकाणी आपण चिंबोरी पकडून झालेली आहेत. आता लोकेशन आम्ही चेंज करत आहोत ना दादा? अजून वरती जावाचं बोलता दादा. समजा अजून वरती जायला पाहिजे. मग सगळे चारे काढले. आता इथून आपण निघू. बघा मित्रांनो, सेकंड लोकेशनवर आपण पोहोचलो आहोत. आणि आपल्याला पोचायच्या अगोदर चाऱ्याच्या काट्या आपल्या लावून ठेवल्या आहेत. बघा, एक काठी इकडे, दुसरी तिकडे, तिकडे जवळजवळ काट्या लावल्या. मस्त जागा. पाणी बघा किती साफ आहे. 1 नंबर पाणी. चला आता इथेच आपल्याला थांबायचं आहे थोडा वेळ. मित्रांनो, अजून 1 लागले त्याला. तूच धर काठी माझ्याकडे दे. जा धरते. समीरने पकडलेली वरती काठी उचलली, त्यालाच भेटली. बरेच जायचे ना आता. 6 का 7 झाले. जेवणाचं काम जाईल आहे. थोडे अजून पकडू म्हणजे सगळ्यांना जेवायला बोल. येतो टेक.
पंगडी तोडू लागली मित्रांनो विजेला लागले म्हणजे काटल्या चिमूला लागले. काठी किनाऱ्यावर घेऊ. मस्त मोठा आहे तगड्या साईजचं भेटलंय बघा. चारा पण अजून त्याच्या फंग्यामध्येच आहे. मस्त चिंबोरं भेटलंय. नर आहे नर. बरीच गेली आता. विजयने त्याला टाकलेली काठी त्याच्या काठीला लागला आणि त्यांनी सरळ किनाऱ्यावर आणून सोडला त्याला. आपल्या मागे राजेश आणि मंगेश राहिले होते. ते घरून उशिरा येणार होते. ते आता आपल्याला जॉईन केलेलं आहे. पुढे जाऊन अजून चिंबोरी पकडण्याचा प्रयत्न करू. जंगलामध्ये नारियल तोडून इथे पूजा केलेली आहे. जंगलामध्ये प्रवास चांगला व्हावा म्हणून ना रे. कशाला करतात पूजा? म्हणजे सगळ्यांचा मानपान असतो तसा मानपान जंगलाचा पण असतो. हो चांगलं आहे. आपण आता पोचलो आहोत वाटतं लोकेशन जवळ. आईलच ना आपल्याला एकदा ट्राय करायचं. पुढे तोडत आहे मस्त लांब नाही. सगळी गँग चालले पुढे पुढे. आता व्हिडिओ चालू दे एखाद्या तरी कॉन्टेंट भेटेल तुला. म्हणजे कोणतरी पडणार आहे. माझाच कॉन्टेंट बनते नाही ते. नदीमध्ये दगडं स्लिपरी असतात. गुळगुळीत दगडांवरती पाय सटकून पडण्याची शक्यता खूप असते. व्हिडिओ बनवता बनवता मीच पडून दे. तर सगळी मंडळी चालले. मी तर बुटच काढली डायरेक्ट. रोहितची बारी आली उडी मारायची. बघा मित्रांनो किती डेंजर रस्ता आहे. पट्टीमधून अख्खा रस्ता आहे. ओ हो भाई एक नंबर आहे. बघा पोहायला चाललो आपण. पोहायला बळक मजा आली. सांभाळून जा. जागा बघा मित्रांनो एकदम जबरदस्त आहे. थरारक जागा आहे. खतरनाक. इथे पोहायची जागा आहे. एक नंबर. बंद करून चालू करू. बंद कर. अंगावर चटक बघ. बघा मित्रांनो वॉटरफॉल. हा गार पाणी आहे. पाणी वरती अजून पण आहे ना. हो एक
आता मार. मित्रांनो आपण याच्या मध्ये जाऊ. मित्रांनो चिंबोरी पकडून झालेली आहेत आणि ही बघा आजची आपली टोटल चिंबोरी. किती आहे चिंबोरी? 3 4 5 6 7 8 चिंबोऱ्या, 8 की 9 चिंबोऱ्या आहे. तर आता दुसऱ्या भागामध्ये आपण याचे जेवण बनवू. पुढच्या व्हिडिओमध्ये याचं पण जेवण बनवू. बघा सर्व सामान आणलं, जेवणाची तयारी चालू आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही चिंबोरी पकडायची पद्धत कशी वाटली? मला तर खूप भारी वाटली. आमचे सर्व मंडळी गेली चिकनचा वेस्टेज आणला आणि त्याचा चाऱ्या म्हणून वापर केला, काठीला बांधून मस्त चिंबोरी पकडली. एक नंबर वाटली तुमची पद्धत. चला मित्रांनो आता आपण जेवणाची तयारी करत आहोत. बघा पानं वगैरे सर्व सामान आणलं आहे. जेवणाची पद्धत, जेवणाचा व्हिडिओ आपण पुढे बनवणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही टाटा करा.